मुंबई गोवा हायवेचे रेंगाळलेले काम आणि अपुऱ्या कामांची अवस्था ही आता अपघातास कारणीभूत ठरत असल्याचे काही भागात दिसून आल्याचे चित्र मनसेकडून उघड करण्यात आले। महामार्गावरील कर्नाळा अभयारण्य परिसरात असणाऱ्या मुख्य वळणावर मागील काही दिवसात अनेक अपघात झाले आणि याचे मुख्य कारण रस्त्याची अर्धवट राहिलेली साईड पट्टी। त्यामुळे या भागात किमान 6 ते 7 इंच खोलीचा खड्डा, त्यातून अनेक वाहने घसरून अपघात होण्याच्या घटना घडल्या। या गोष्टीची दखल घेत मनसेचे रस्ते साधन वाहतूक संघटक किरण गुरव यांनी आपल्या मनसैनिकांसमवेत पाहणी केली। अखेर हा प्रकार उघडकीस आणून त्वरित राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी या खड्ड्यांचा प्रश्न मार्गी लावला, त्यामुळे मनसेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। 17 वर्ष रखडलेला मुंबई गोवा महामार्ग, या महामार्गावर आपण आता आहोत। या ठिकाणी येण्याचं कारण असं, गेले 17 वर्षापासून ह्या रस्त्याला फुल स्टॉप लागत नाहीये। कारण का, ह्या रस्त्यावर अनेक ठिकाणी अपघात, अनेक ठिकाणी पाण्याचा प्रॉब्लेम, मातीचे ढिगारे, खडी वगैरे अशा अनेक गोष्टी या महामार्गावर अजून देखील पडलेल्या आहेत। याकडे तुम्ही बघत असाल तर तुम्ही आता आपण आहोत कर्नाळा खिंडीमध्ये आपण गेल्या 2 महिन्यापासून पाठपुरावा करतोय की हा रस्ता लवकरात लवकर आम्हाला क्लिअर करून द्या। कारण कर्नाळा खिंड ही अशी खिंड आहे की वळणावर रस्ते आहेत, इथे कुठल्याही कंटेनर, बस व गाड्यांचं सुद्धा इथे ऍक्सिडेंट होऊ शकतो। या ठिकाणी मोठा अपघात वाचवण्यासाठी आपण वारंवार त्यांना, प्रशासनाला म्हणजेच NHAI ला आणि लायन्स कन्सल्टन्सीला पत्र व्यवहार कळवतो की हा जो खड्डा आहे तो भरून द्या। कारण का ह्या खड्ड्यामध्ये जर एखादी बस उलटली, पॅसेंजरनी भरलेली, तर किती जीव जातील या खड्ड्यामुळे, आणि ह्याचा पूर्णपणे जबाबदार हे NHAI आणि लायन्स कन्सल्टन्सी असेल। याच ठिकाणी मला एवढंच म्हणायचं आहे की या महामार्गाचं काम आता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे शेवटच्या टप्प्यावर आलेलं आहे, पण आम्ही स्थानिक आहोत, आम्ही भूमिपुत्र आहोत, आम्ही सांगतो की ह्या महामार्गाचं काम अजून 40% सुद्धा पूर्ण झालेलं नाहीये। आणि या ठिकाणी मला सांगायचं वाटतंय की आता गडकरी साहेबांना एक सांगायचं वाटतं की आता यांची 3री टर्म आले, साहेब आता तरी हा महामार्ग पूर्ण करा, नाहीतर अनेक जीव या महामार्गावर जातील। जसं 20 मेला कासू येथे 7 जणांचा एकाच स्पॉटवर ऍक्सिडेंट झालेला, तसाच पुढे कर्नाळा खिंडीत सुद्धा होऊ शकतो। ह्याची तुम्ही थोडीशी माहिती घेऊन याच्यावर काहीतरी सोल्युशन काढा, एवढीच माझी मागणी आहे। धन्यवाद। शिवसत्ता टाइम्ससाठी गणेश महाप्रळकर, म्हसळा। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।